दूध हे आपल्या आरोग्यासाठी अमृत मानलं जातं. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आरोग्यासाठी दररोज दुधाचं सेवन करतं. पण ज्या दुधाला आपण पूर्णान्न मानतो तेच दूध जर तुमच्या शरीरासाठी संत विष बनत असेल तर ऐकूनच अंगावर काटा येईल. पण महाराष्ट्रात सध्या असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषधी प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील भेसळ माफियांचे कंबरड मोडायला सुरुवात केली. तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच दुधात चक्क रासायनिक पदार्थ, युरिया आणि पांढऱ्या शॅम्पूचा वापर करून भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांना एक मोठा आंतरजिल्हा रॅकेट पर्दाफाश केलाय. पूर्ण ग्रामीण पोलिसांच्या मदतीने FDIच्या पथकाने मंचर, भिवंडी आणि नाशिकच्या सिन्नर अशा अनेक ठिकाणी एकाच वेळी धडक छापा टाकून लाखो रुपयाचं दुग्ध पावडर, घातक रसायने आणि हजारो लिटर्सचे भेसळयुक्त दूध जप्त केले. माणसाच्या जीवाशी खेळणारे हे भयानक रॅकेट नेमकं कसं चालायचं? दुधात पांढऱ्या शॅम्पूचा वापर का केला जात होता? आणि तुकाराम मुंढे यांनी या आंतरजिल्हा रॅकेटचं नेटवर्क कसं उद्ध्वस्त केलं, हेच आपण या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की तुकाराम मुंढे यांनी ही धडक कारवाई नेमकी कशी केली. तुकाराम मुंढे यांनी FDI आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच राज्यातील अन्न पदार्थांचे, विशेषतः दुधाच्या शुद्धीबाबत तपासणी सुरू करण्याचा आदेश दिला. राज्याच्या विविध भागातून दुधाचा मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचं गुप्त माहिती आधारे FDIने एक विशेष मोहीम आखली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेची मदत घेऊन FDIच्या पथकाने रात्रीच्या वेळी संशयास्पद दूध डेऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली. या मोहिमेची पहिली कडी हाती लागली ती पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात. तिथे एका डेअरीवर टाकलेल्या छाप्यात दुधाची घनता वाढवण्यासाठी आणि ते दूध घट्ट दाखवण्यासाठी चक्क केमिकल आणि पांढऱ्या शॅम्पूचा साठा सापडला. ही कडी पुढे जोडत FDIने नाशिकमधील सिन्नर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या भागातही मोठे छापे टाकले. या त्रिकोणी कारवाईत भेसळयुक्त दुधाचे कारखाने चालवणारे मोठे मासे FDIच्या जाळ्यात अडकले आहेत. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की दुधात पांढऱ्या शॅम्पूचा आणि रसायनाचा वापर नक्की का केला जातो आणि हे भेसळ माफिया यातून गणित कसं साधतात? तर मित्रांनो, यामागचं कारण अत्यंत भयानक आणि तितकंच सोपं आहे. दुधाला जेव्हा डेअरीमध्ये आणलं जातं तेव्हा त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी फॅट आणि SNF या दोन गोष्टी मोजल्या जातात. ज्या दुधाचे फॅट जास्त त्याला जास्त भाव मिळतो. हे भेसळ माफिया कमी फॅट असलेल्या किंवा पाण्यात मिसळलेल्या पातळ दुधात दुग्ध पावडर, युरिया आणि पांढरा शॅम्पू मिक्स करायचे. पांढऱ्या शॅम्पूमुळे दुधाला एका विशिष्ट प्रकारचा घट्टपणा येतो आणि जेव्हा दुधाची चाचणी केली जाते तेव्हा शॅम्पूतील रसायनामुळे दुधाचे फॅट कृत्रिमरित्या वाढलेले दिसतं. म्हणजेच केवळ जास्त नफा कमवण्यासाठी आणि ग्राहकांना फसवण्यासाठी या नराधमांनी दुधाला केमिकलचं कॉकटेल बनवून टाकलं होतं. या रासायनिक आणि शॅम्पूयुक्त दुधाचं आपल्या शरीरावर काय गंभीर परिणाम होतं हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पांढऱ्या शॅम्पूमध्ये डिटर्जंट, सल्फेट आणि अनेक हानिकारक केमिकल्स असतात जे मानवी शरीरासाठी अत्यंत वज्र आहेत. जेव्हा लहान मूल किंवा मोठे नागरिक हे दूध पितात तेव्हा त्यांच्या शरीरात हळूहळू विष जमा होऊ लागतं. यामुळे सुरुवातीला पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि पचन संस्थेत तीव्र आजार उद्भवतात. पण जर हे दूध दीर्घकाळ पिण्यात आलं तर यातील रसायनामुळे किडनी फेल्युअर, लिव्हर डॅमेज आणि पोटाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होण्याचा अत्यंत मोठा धोका असतो. युरिया आणि शॅम्पूचा अंश रक्तामध्ये मिसळल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट होते. म्हणजेच आरोग्यासाठी पिण्यात येणारे हे दूध माणसाला थेट मृत्यूच्या दारात नेऊन सोडत आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण राज्यातील भेसळ माफियांचे दाबे दणाणलेले आहेत. मंचर, भिवंडी आणि सिन्नर या तिन्ही ठिकाणी कारवाईत FDIने कोट्यवधी रुपयांचे माल जप्त केले असून गुन्हेगारांवर केवळ साधे अजामीनपात्र गुन्हे दाखल न करता लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल थेट फौजदारी गुन्हे दाखल केलेत. संबंधित डेअरीचे परवाने कायमचे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिला आहे की या रॅकेटमधील सामील असलेल्या कोणत्याही मोठ्या नेत्याचं किंवा राजकीय वर्धस्थ असलेल्या व्यक्तीचं दाब खपवून घेतला जाणार नाही. जो लोकांच्या आरोग्याशी खेळेल तो थेट तुरुंगात जाईल. या कारवाईनंतर FDI प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना आणि ग्राहकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केले. आपण जे दूध विकत घेतो ते शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती पद्धती करून पाहायला सांगितले. जर दुधाला नेहमीपेक्षा जास्त फेसाळपणा येत असेल किंवा दूध उकळल्यानंतर त्याचा रंग हलका पिवळासर होण्याऐवजी निळा किंवा गडद पांढरा होत असेल तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. तसेच दुधाची चव जर थोडी कडवट किंवा साबणासारखी वाटली तर ते दूध अजिबात वापरू नका. नागरिकांनी नेहमी नोंदणीकृत आणि विश्वासू ब्रँडचेच दूध खरेदी करावे आणि काही शंका असल्यास तात्काळ FDIकडे तक्रार करावी.
असं आवाहन मुंडे यांनी केलेलं आहे. शेवटी तुकाराम मुंडे यांनी घेतलेला हा धडक निर्णय आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने केलेला हा आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. दूध हे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे आणि त्यात होणारी ही भेसळ रोखणे म्हणजे लाखो निष्पाप लोकांचे प्राण वाचवणे. प्रशासकीय पातळीवर जर अशी कडक पावले उचलली तरच या भेसळ माफ्यांची हिंमत तुटेल. तुकाराम मुंडे यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की अधिकारी प्रामाणिक आणि कडक असेल तर यंत्रणा कितीही वेगाने काम करू शकते. या मोठ्या कारवाईबद्दल आणि दुधातील या भेसळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.